प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून। संपर्क कृष्णात कोळी सर, मोबाईल नंबर 9423810208 73 73 66 08 88। आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। 16वी महाराष्ट्र राज्यस्तरीय कॅनोईंग अँड कयाकिंग अजिंक्यपद स्पर्धेला भव्य प्रारंभ। ब्रह्मानंद पडळकर यांच्या हस्ते उद्घाटन। मान्यवरांच्या उपस्थितीत जलक्रीडा स्पर्धेचा जल्लोष। 16वी महाराष्ट्र राज्यस्तरीय कॅनोईंग अँड कयाकिंग अजिंक्यपद स्पर्धेचा शानदार प्रारंभ आज जत येथे करण्यात आला। या भव्य स्पर्धेचे उद्घाटन भाजपाचे ज्येष्ठ नेते माननीय ब्रह्मानंद पडळकर यांच्या शुभ हस्ते पार पडले। उद्घाटन समारंभावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमास डॉक्टर रवींद्र आरडी, उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, भाजपाचे युवा नेते विक्रमदादा ताड, भाजपाचे महिला आघाडी अध्यक्ष तेजस्विनी भनमाने, किरण मामा शिंदे, आकाराम दादा मासाळ, राजू यादव, संतोष मोटे, आर.के. पाटील सर, आप्पासाहेब नामत, परशुराम मोरे, अण्णा भिसे आणि तालुक्यातील भाजपा पक्षाचे अनेक पदाधिकारी तसेच क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्यभरातील विविध जिल्ह्यातून आलेले स्पर्धक जतच्या जलाशयावर विविध गटांमध्ये कॅनोईंग व कयाकिंग प्रकारामध्ये आपले कौशल्य आजमावत आहेत। स्पर्धेचे आयोजन अत्यंत उत्तम पद्धतीने करण्यात आले असून खेळाडूंना आवश्यक सर्व सुविधा पुरवण्यात आल्या आहेत। माननीय ब्रह्मानंद पडळकर यांनी आपल्या भाषणात जलक्रीडेचे महत्त्व अधोरेखित करताना असे उपक्रम ग्रामीण भागात अधिक प्रमाणात व्हावेत यावर भर दिला। तसेच युवकांनी अशा खेळांमध्ये सहभागी होऊन राज्याचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन त्यांनी केले। स्पर्धा पुढील 2 दिवस चालणार असून अंतिम फेरी 6 जुलै रोजी पार पडणार आहे। विजेत्यांना आकर्षक पारितोषिके व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहेत। नमस्कार, मी तेजस्विनी भनमाने। आज जतमध्ये 16वी महाराष्ट्र राज्यस्तरीय बोटिंग स्पर्धा एक भव्य ऐतिहासिक अशी स्पर्धा भरवण्यात येणार आहे आणि त्याचे उद्घाटन समाज कल्याण माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर साहेब हे करणार आहेत। आणि या क्षणाचा आनंद घेण्यासाठी जत शहरातील व तालुक्यातील सर्व युवक व युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। हा क्षण जतकरांसाठी सुवर्ण क्षण ठरणार आहे। ज्या तालुक्यात दुष्काळ हा कलंक लागलेला होता इतकी वर्ष, त्या तालुक्यात आज बोटिंग स्पर्धा भरवली जात आहे। हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि मी तरुण युवक युवतींना आवर्जून आव्हान करते की येणाऱ्या भविष्यात तुम्हाला स्पोर्ट्ससाठी अशा स्पर्धक कमी असतात आणि अशा स्पर्धा बघायला दुर्मिळ असतं आणि त्या स्पर्धा आपल्या तालुक्यात, आपल्या शहरात बिरनार टँकला भरवण्यात आलेल्या आहेत आणि या क्षणाचा 100% लाभ घ्यावा आणि या स्पर्धेचा किंवा या खेळाचा तुम्हाला येणाऱ्या भविष्यात जॉबसाठी, राज्यस्तरीय किंवा नॅशनल खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, बघण्यासाठी एक वेगळा स्पोर्ट खेळ मिळेल आणि त्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं। आणि हे जतचे डॅशिंग आमदार आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्यामुळे शक्य झालेलं आहे आणि या क्षणाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी आवाहन करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।